सुरुवातीला जे व्हायरस असताना जे माल निघायचा हे अत्यंत म्हणजे कमी निघत होता आणि जेव्हा स्प्रे झाली त्यानंतर मालामध्ये क्वालिटी प्लस उत्पन्न हे दोन्ही पण वाढले आणि ॲव्हरेज जे पहिले सुरुवातीला एकदम थोडं राहिलं होतं की नाही का बिघ्यामध्ये 2 आणि 4 कॅरेट निघत होते. आता ते प्रमाण वाढत आहे. डेली मला 5-6 कॅरेटपर्यंत हे उत्पन्न निघायला लागले आहे आणि बाजारभाव तेजीत असल्यामुळं मला याचा फायदा झालेला आहे. नमस्कार, माझे नाव गणेश किसन वाघ, मुक्काम पोस्ट देवळात, तालुका चांदोड, जिल्हा नाशिक. मी गिलकेचं प्रोडक्शन हे मागील 4-5 वर्षापासून सलग म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझं गिलकेचं प्रोडक्शन घेत असतो. उन्हाळ्यामध्ये प्रोडक्शन घेत असताना की टेम्परेचरमुळे जे आपल्याला व्हायरस येणं किंवा झाडावर स्ट्रेस येऊन माल ड्रॉप होणं हे कंटिन्यू दरवर्षी येणारे प्रॉब्लेम फेस करत होतो. तर वारंवार हे प्रॉब्लेम येत असताना प्रोडक्शन आपलं घटत चाललं आणि जे माल निघतो मार्केट असतं पण माल निघत नसतो. तर या परिस्थितीमध्ये मी जे कृषी अधिकारी आहे आपले दुकानदार त्यांच्याशी संपर्कात असल्यामुळे त्यांना विचारलं, सर आपल्या गिलकेला वारंवार हा व्हायरसचा प्रॉब्लेम येतो आणि माल कमी निघतो आहे, ते काय उपाय? तर त्यांनी सांगितलं की नाही का जे फ्लोरजी म्हणून जे आहे हे औषध तुम्ही फवारा. तर त्यासाठी काय करावं लागेल? तर मग त्यांनी सांगितलं की नाही का जे आहे ते कंपनी प्रतिनिधी दरेकर सर यांच्याशी त्यांचा नंबर दिला, त्यांच्याशी संपर्क साधले असता ते स्वतः समक्ष प्लॉटमध्ये येऊन व्हिजिट केली आणि त्यांनी सांगितले की जे आमचे प्रोडक्शन आहे फ्लोरजी म्हणून की तुम्ही ते वापरा आणि त्यांनी त्याचं प्रमाणसुद्धा सांगितले की 200 लिटर पाण्याला 250 घेतलं पाहिजे. त्याच्यानुसार मी ते स्प्रे घेतले. 2 स्प्रे झाल्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये भरपूर असा बदल जाणवला आहे की पहिल्यांदा माझे व्हायरसचे पानं या पद्धतीनं होते, या असे. तर त्याच्यामुळं काय होतं, कळी ड्रॉप होणं, पानात जे रश असल्यामुळे जे प्रोडक्शन आहे ते क्वालिटी बाजून निघत नव्हतं आणि जेव्हा स्प्रे घेतला की त्यानंतर माझ्या पानामध्ये चांगल्यापैकी इम्प्रूव्हमेंट झाली. मला जी चकाकी पाहिजे आणि जी क्वालिटी मार्केटमध्ये लागते आणि त्याच्यामुळे मला जे ₹2 मार्केटमध्ये वाढून भेटू राहिले तेच भरपूर फायदा झाला आहे हे औषध वापरल्यामुळे. नवीन शेंडा जो सुरू झाला आहे तो या पद्धतीनं की पेऱ्यातले अंतर, मालाची क्वालिटी आणि जी कळी ड्रॉप होण्याचं प्रमाण होतं ते अत्यंत अल्प राहिलं आहे आणि पुढे आणखीन 1-2 स्प्रे झाल्यानंतर ते सुद्धा पूर्णपणे बंद होईल आणि जे पानं जे आहे, पान जर झाडाचं अन्न तयार करायचं काम जे करतं ते पान जर फ्रेश राहिलं तर मालाची क्वालिटी 100% सुधारणार आणि जो नवीन शेंडा निघतो आहे व्हायरसच्या झाडामधून सुद्धा तो एकदम फ्रेश निघतो आहे आणि नाही का कळीसुद्धा व्यवस्थित राहते आणि सरळ माल होतो आहे. सुरुवातीला जे व्हायरस असताना जे माल निघायचा हे अत्यंत म्हणजे कमी निघत होता आणि जेव्हा स्प्रे झाली त्यानंतर मालामध्ये क्वालिटी प्लस उत्पन्न हे दोन्ही पण वाढले आणि ॲव्हरेज जे पहिले सुरुवातीला एकदम थोडं राहिलं होतं की नाही का बिघ्यामध्ये 2 आणि 4 कॅरेट निघत होते. आता ते प्रमाण वाढत आहे. डेली मला 5-6 कॅरेटपर्यंत हे उत्पन्न निघायला लागले आहे आणि बाजारभाव तेजीत असल्यामुळं मला याचा फायदा झालेला आहे. ॲग्रिसर्चची सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला? हो, एकदम उत्कृष्ट सर्व्हिस आहे आणि आपल्याला समजा काय प्रॉब्लेम आला आपण त्यांना फोन केला की ते आपल्या म्हणजे रिस्पॉन्ससुद्धा चांगल्या पद्धतीने आहे आणि प्रॉडक्ट तर खूपच चांगले आहे की जे वापरून राहिलो मी आत्तापर्यंत ॲग्रिसर्चचे प्रॉडक्ट ते पण आहे खूप छान आहे आणि आता जे फ्लोरजी आहे याचं व्हायरसवर जे होणार हे एकदम उत्कृष्ट आहे. कारण जेव्हा व्हायरस आला की तिथून पुढं शेंडा स्टॉप होतं आणि आपलं उत्पादन घटतं आणि जेव्हा स्प्रे दिला त्यानंतर झाड रिकवर होऊन तुमचं झाड तर ॲक्टिव्ह होतंच पण मालाची जी क्वालिटी आहे मार्केटला जी चालते उत्कृष्ट तर ती एकदम व्यवस्थित देऊ राहिले या प्रोडक्शनमुळे. तुम्ही अवश्य स्प्रे घेतला पाहिजे आणि आपल्या मालाची क्वालिटी सुधरती आणि अवश्य म्हणजे प्रत्येकाने जे आहे आता पावसाळ्यामध्ये येणारे व्हायरस टमाट्याला आपण लावतो किंवा वेलवर्गीय कोणतेही पीक केलं की तुम्ही याच्या अवश्य स्प्रेचा तुम्ही घेतला पाहिजे प्रत्येक पिकावर.